मान्यता देईल। आज आपण जी विशेष महासभा होती ही स्थायी समिती व महिला बाल कल्याण समितीवर सदस्य नामनिर्देशित करण्याबाबत ही संदर्भात ही बैठक ठेवली होती आणि त्यानुसार मला हे सगळे बंद पाकिटात आपले सर्वांचे नाव मला प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार मी नावांचं मी करते, तुम्हाला सगळ्यांना डिक्लेअर करते। सर्वप्रथम स्थायी समिती याची संख्या नावं मी जाहीर करत आहे। भाजपाकडनं 10 नावं आपल्याला ही अपेक्षित होती, ते 10 नावं मी आता वाचत आहे। पहिलं नाव आहे सूर्यवंशी रुद्रेंद्र उर्फ दीपक प्रभाकर, दुसरं लढणा नितीन बाल मुकुंद, तिसरं पाटील चंद्रशेखर शिवाजी, चौथं सोनवणे सुरेश माने, पाचवं भोळे विशाल सुरेश, सहावं देशमुख अरविंद भागवत, सातवं सोनवणे कल्पेश कैलाश, आठवं भोयटे मानसी निलेश, 9 इंगळे वंदना संतोष आणि 10 सबके नितीन प्रभाकर। यांचे सर्वांचे मी अभिनंदन करते। शिवसेनेचे 5 नाव आपल्याला अपेक्षित होते, ते नाव मी आता वाचत आहे। पहिलं भंगाळे विष्णू रामदास, दुसरं पोकळे दिलीप गगनराव, तिसरं सोनवणे विक्रम किसन, चौथं सोनवणे सागर श्यामकांत आणि 5वं पाटील नरेंद्र आत्माराम। यांचे सर्वांचे अभिनंदन। आणि शिवसेना उभारता एक नाव आपल्याला अपेक्षित होतं, ते नाव आहे इब्राहिम मुसा पटेल। यांनाही अभिनंदन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबाराप्रमाणे 18 तारखेला रात्री शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्त सर्वांच्या हातून आरती होणार आहे, म्हणजे महाआरतीचा कार्यक्रम हा दरवर्षी असतो। तसाच आता हे 5वं वर्ष आहे, तरी मी सभागृहाला अधिकाऱ्यांना, महापौरबाई, उपमहापौर व सन्माननीय सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपण या महाआरतीत उपस्थित राहावे अशी सर्वांना मी विनंती करतो। या कार्यक्रमाचे आयोजक सुनील वामनराव फडके मी आणि युवा पर्व फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती। महासभा ही आपण आयोजन केलेलं होतं, त्यामध्ये स्थायी सभापतीचे नावं, सदस्यांची नावंही जाहीर करणार होते आणि महिला बालकल्याणचीही नावं त्यात द्यायचे होते। त्यानुसार गटनेतेचे हे पाकिट माझ्याजवळ, मी जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हाचे बंद पाकिट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून दाखवले आहे। त्यात भाजपाचे हे स्थायी सभापतीसाठी म्हणजे टोटल 16 नावं आपल्याला द्यायचे होते, त्यात भाजपाचे हे 10 नावं आलेले आहे, शिवसेनाचे 5 नावं आणि उभाटा यांचे 1 नाव असं 16चं हे झालेलं आहे। आणि महिला बालकल्याणासाठी परत तसेच 9चं हे आपल्याला पुरं कंप्लीट करायचं होतं, त्यामुळे 5 नावं हे भाजपाचे आलेले आहेत, शिवसेनेचे 3 नावं आले आणि उभाटाचे 1 नाव आलेले। असे नावं ते मी आता इथे जाहीर केलेले आहे व्यासपीठावर। आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित हे नावं पुढे वरती पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावावी। सभापती पदाची नावं जाहीर करण्यात आली आज।
हां सभापती पदाची नावं नाही, हे सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. आता एक हिच्यातला जो म्हणजे जी तारीख लागेल त्यानुसार त्या तारखेला एक सभापतीची निवड होणार आहे. एक प्रश्न आहे की आता विरोधी पक्षनेता कोण सर्वच लोकांमध्ये चर्चा आहे, राजकीय क्षेत्रातही चर्चा आहे. तुम्ही या सगळ्याकडे तुमचा निर्णय असणार असं सांगितलं. मला वाटतं सर्वच महायुतीमध्ये आपण निवडून आलेलो होतो, त्यामुळे इथे विरोधी कोणीच नाही आहे, सर्व सोबत राहूनच कामं करतील. जसं वरतून पक्षाचे आदेश म्हणजे आम्ही तर सर्व एक आहोत, महायुतीच्या ह्याच्यातच लढलेलो आहोत, त्यामुळे महायुतीचा विरोध कोणी पक्षनेता हे कोणी राहणार नाही. आणि मला वाटतं पुढेही अजून मला काही लेटर वगैरे काही आलेलं नाही आहे. तसं उभाटाचे 5 निवडून आले विरोधामध्ये त्यांच्याकडनं माझ्याकडे अजून काही आदेश आलेले नाही. जसं येतील तसं पुढे मी डिक्लेअर करेल विरोधी पक्षनेत्यांचं. तुम्हाला अर्ज दिला हो, दादांनी मला पटेल दादांनी अर्ज दिलेला होता. मी तो फॉरवर्ड केलेला आहे. जसं मला त्याचं हे मिळेल आन्सर मी ते इथे जाहीर होईल.